या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि भक्तिमय पर्व महाशिवरात्रीनिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने उपवासधारक भाविकांसाठी मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. परिवाराचे संस्थापक, मार्गदर्शक व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेल्वे स्थानकासमोर तसेच शहरातील विविध ठिकाणी हा सेवाभावी उपक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये ओम नमः शिवायचा अखंड जप, रुद्राभिषेक आणि भजन कीर्तन सुरू होते. भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र, दूध, दही, मध अर्पण करत भक्तांनी श्रद्धेने अभिषेक केला. दिवसभर उपवास, जप, ध्यान आणि शिवपूजन करून भाविकांनी आध्यात्मिक साधना केली. संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला. यावेळी प्रभाग 22चे भाजपचे नगरसेवक किसन जाधव म्हणाले, महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस. या दिवशी उपवास, जप, ध्यान आणि शिवपूजन केल्याने मनःशांती, आध्यात्मिक उन्नती आणि पापक्षालन होते. शिवभक्तांची सेवा करणे हीच खरी समाजसेवा. गेल्या 40 वर्षांपासून लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड, ॲडव्होकेट अनिल जाधव, शिवाजी मामा गायकवाड आणि इच्छा भगवंताची परिवाराची ही अखंड सेवा साक्षात शिवशंभोच्या नावाने सुरू असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदा अधिक प्रमाणात तब्बल 751 लिटर सुगंधी आणि पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात आले असून हजारो शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. उपवासधारक भाविकांची सोय लक्षात घेऊन गरम आणि पौष्टिक मसाला दुधाचे वितरण करण्यात आले. ही सेवा पुढील काळातही अखंडपणे सुरू राहणार असल्याचा विश्वास नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पंडित शेटे, अमोल लकडे, सिद्धाराम खजुर्गी, अध्यक्ष शरणमठ, नीलमनगर, शिवा बंडगर, अल्ताफ शेख, अण्णा गायकवाड, विनोद भाऊजी गायकवाड, ॲडव्होकेट किरण गायकवाड, कार्तिक जाधव, तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, अजिंक्य जाधव, आदेश जाधव, उमेश जाधव, सागर कांबळे, अमोल जगताप, प्रथमेश पवार, वसंत कांबळे, महादेव राठोड, आकाश जाधव, संकल्प जगदाळे, ऋषी येवले, गणेश याळगी, संतोष हुडको, सचिन अंगडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. भक्ती, सेवा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम सोलापूरच्या धार्मिक एकात्मतेचे प्रेरणादायी प्रतीक ठरला. आज महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त तमाम जगामध्ये महादेवाची आराधना केली जाते. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे महादेव, शंकर आणि पार्वतीचा विवाहाचा आजचा हा दिनविशेष मानला जातो. त्याच पद्धतीनं विविध पौराणिक कथानुसार ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं, समुद्रामधून जे विष निघालेलं होतं ते विष महादेवाने प्राशन केलेलं होतं. त्या विष प्राशन केल्याच्या नंतर त्या विषाचं हलाहल पचवण्याचं महादेवानं ही पौराणिक कथा आहे. त्यासाठी महादेवाने या सृष्टीचं रक्षण केलं. त्यामुळं आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.